हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज जो हा ड्रेस दिसत आहे तुम्हाला मी घातलेला, तर तो खूप सुंदर असा ड्रेस झालेला आहे. तुम्ही स्वतः बनवलेला आहे आणि त्याची मी डिझाईन काय केली, कशी केली, ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पुढचा व्हिडिओ आपला या ड्रेस संदर्भात येणार आहे, त्याचप्रमाणे आज आपण पाहूया मी हा ड्रेस कसा डिझाईन केलेला आहे ते. आणि तुम्हाला जर बनवायचा असेल तर नक्की ट्राय करा. आणि या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या मी सगळ्या तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. तर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे आणि खूप थोड्याशा साहित्यामध्ये खूप सुंदर असा ड्रेस झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथं मी जेवढी लागते तेवढ्याच प्रमाणात सर्व साहित्य घेतलेलं आहे. जवळपास 120च्या खर्चामध्ये हे इतकं सुंदर डिझाईन झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या साहित्य मी आणलेलं आहे आणि कशा पद्धतीने केले ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे. त्याचं सर्वात अगोदर बॅकनेकसाठी मी थोडी डिझाईन करायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी मी ही लेस घेतलेली आहे. तर अगोदर मी त्याचं माप घेतलं आणि त्याच पद्धतीने त्याला टाचन लावून ते पॅक करून घेतलं. ते पॅक केल्यानंतर त्याच्यावर एक टीप घेतलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होत होता, शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ही जी पिंक शेडमध्ये तुम्हाला लेस दिसत आहे तर ती मी घेतलेली आहे. पिंक यासाठी घेतलेली आहे कारण मला ते कॉम्बिनेशन हवं होतं आणि त्यासाठी थोडासा टॉपसाठी तो कलर मला ॲड करायचा होता. आणि हा कलर मला खूप जास्त आवडत होता आणि खूप दिवसापासून हे मटेरियल मी आणून ठेवलं होतं. तर म्हटलं चला, आता नवरात्री पण आहे आणि नवरात्रीमध्ये पिवळा कलर जो असतो तो येतोच कधी ना कधी, 9 दिवसामध्ये एखाद वेळेला तरी येतो. आणि त्या दिवशी आपण हा ड्रेस घालूया असं ठरवून हा ड्रेस मी नवरात्रीसाठीच बनवलेला आहे. तर ही लेस मी अशा पद्धतीने लावून घेते. तुम्ही बोलण्याकडे कमी पण कामाकडे जास्त लक्ष द्या, कारण जर तुम्हाला हे बनवायचं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे. तसं मी त्याबद्दल थोडं मध्ये सांगत आहे. आणि खूप छान ड्रेस झाला, मला तर खूप जास्त आवडला हा ड्रेस. आणि मला बऱ्यापैकी अशा पद्धतीचे ड्रेस खूप जास्त आवडतात आणि खूप सारे वन पीस मी शिवलेले आहेत स्वतःसाठी. पण काय होतं की मला ते घालणं होत नाही आहे. तरी पण मी ट्राय करेल की अधूनमधून त्या प्रत्येक वन पीस एकदा घालून मी त्याच्यावर छान असे व्हिडिओ बनवेल. आणि त्यासाठी नवरात्रीसाठी स्पेशल असा मी वन पीस म्हणजे ड्रेस बनवलेला आहे. आणि ही फॅशन आता खूप जास्त चालू झालेली आहे. मला वाटतं ही जुनी फॅशन आहे पण आत्ता जास्त ट्रेंडिंगला आहे. म्हणून म्हटलं चला ट्रेंडिंगमधलं काहीतरी आपण स्वतः बनवूया. म्हणून मी हा ड्रेस बनवायला घेतला आणि अशा पद्धतीने मी पूर्ण राऊंड लेस लावून घेतलेली आहे. आणि ही लेस मी इथं स्टॉप करते, जिथे आपले शोल्डर जॉईंट होतात तिथंच मी ती लेस जोडायचं स्टॉप केलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही, बॅकनेक जो आहे तर तिथं अशा पद्धतीची डिझाईन झालेली आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे. तर त्याचबरोबर आपल्याला फ्रंट साईडनी पण घ्यायचं होतं. तर फ्रंट साईडला हे जे मटेरियल मी घेतलं होतं ते ताग्यातून घेतलं होतं आणि पूर्ण प्लेन होतं, जसं की आपली प्लेन साडी कशी असते त्या टाईपचं होतं. मला प्लेन साडी ड्रेस खूप आवडतात. त्यातली त्यात म्हटलं थोडंसं याला डिझाईन करून काहीतरी वेगळं करूया, म्हणून हा प्रयत्न केला. आणि जे काही साहित्य लागत होतं तुम्हाला तर सांगितलं मी किती स्वस्तात मला तेवढं साहित्य भेटलेलं आहे. आणि अशा पद्धतीचे डिझायनर ड्रेस घेण्यासाठी खूप जास्त पैसे द्यावं लागतात आपल्याला, किमान 2-2.5 हजार रुपये तर इझिली द्यावं लागतात. आणि तेही प्रॉपर फिटिंगला बसत नाही, त्याच्यासाठी परत अल्टर करण्यासाठी वेगळे पैसे द्यावं लागतात. त्यात डिझाईन आपल्याला हवी ती भेटत नाही. आणि जर आपण स्वतः बनवू शकतो तर मग हवी ती डिझाईन पण बनवू शकतो आणि हवी ती फिटिंग पण घेऊ शकतो आणि हवा तसा ड्रेस आपण बनवू शकतो. तर तसंच मी हे ट्राय केलं. ट्राय म्हणजे मला हे बनवायचंच होतं आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. आणि स्टिचिंगचा वगैरे ड्रेस स्टिचिंगचा व्हिडिओ वगैरे नाही बनवला मी, कारण स्पीड पण वाढवायचं होतं कामाचं, बाकीचे कामं खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे मला हेच इतकं व्हिडिओ वगैरे बनवत करायचं म्हटलं तर नाही पॉसिबल होत. त्याच्यामुळे मी फक्त ते जे डिझाईन केलं त्याचाच हा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि म्हटलं चला तुमच्याकडे पण असा प्लेन किंवा सिम्पल नेकवाला जर असेल ड्रेस ब्लाऊज काय, तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला डिझायनर ब्लाऊज किंवा डिझायनर ड्रेस असा बनवू शकता. तोही रेडीमेड, म्हणजे जो काही तुमचा ड्रेस ब्लाऊज तयार असेल त्याच्यावर देखील तुम्ही बनवू शकता. कारण हा जो ड्रेस तुम्ही पाहताय 2 दिवसापूर्वी मी पूर्ण शिवून घेतला होता. आणि शिवल्यानंतर मला असं वाटलं की अरे थोडंसं ह्याला नेकला तरी डिझाईन पाहिजे. तर म्हटलं चला ट्राय करूया. ट्राय करण्याच्या नादामध्ये ते इतकं सुंदर झालं
की बस मला तर खूप जाम आवडलं ते. आणि माझी मुलगी रुसली माझ्यावर, मला म्हटली मम्मी स्वतःच्या ड्रेसला खूप छान डिझाईन केली आणि माझ्या ड्रेसला केली नाही. पण तेव्हा अशी काहीच डोक्यात आयडिया नव्हती की मी माझा ड्रेस डिझायनर वगैरे बनवेल. हे नंतर सुचलं तेव्हा मी हे बनवलं आणि आता ती रुसल्यामुळं मला तिच्यासाठी दुसरा ड्रेस तर बनवावंच लागेल. आणि नेमकी इथं लाईट गेली त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओची क्लिअरिटी जी आहे तुम्हाला डिम दिसेल. पण चला काही हरकत नाही, जे आपल्याला पाहायचं आहे ते तर दिसतंय, बस झालं. तर आता इथे पुढं तुम्ही पाहू शकता मी इथं लेस अशा पद्धतीने लावून घेतलेत आणि ते जे पॅच आणले होते मी वरती लावण्यासाठी ते पाहू शकता तुम्ही. मी पहिलं त्याला ठेवून घेतलं, त्याची साईज चेक केली की कुठल्या ठिकाणी कोणता पॅच बसवायला पाहिजे आणि तो कसा छान दिसेल. आणि लेस तुम्ही पाहिलंच असेल की कशा कशा मी त्या जोडलेल्या आहेत, तशा मी जोडून घेतल्या आणि पहिला पॅच मी इथं लावला. आणि कुठलीही डिझाईन करताना ना पहिलं ती डिझाईन ना आपल्या डोक्यामध्ये सेट पाहिजे की मला ही डिझाईन बनवायची, किंवा एखाद्या ड्रॉइंग बुकवर वगैरे तुम्ही ते काढू शकता की मला ही अशी डिझाईन बनवायची. डायरेक्ट जर तुम्ही बनवायचा प्रयत्न केला तर तुमचं कन्फ्युजन होणार की बाबा मी हे बनवू तर हे चुकेल का, हे कमी जास्त होईल का, असं काही करू नका. एक डिझाईन तुमच्या माइंडमध्ये सेट करा किंवा स्केच काढून घ्या आणि त्याप्रमाणे तुमच्या ड्रेसचं, ब्लाऊजचं जे काही माप असेल त्या मापाप्रमाणे तुम्ही तेवढीच लेस आणा, जेणेकरून ती वाया पण जायला नको आणि तुमचा वेस्ट खर्च पण व्हायला नको. तसंच मी पण मापं घेतली, जितकी लागेल त्या हिशोबाने आणली आणि ते अगदीच करेक्ट मापात पुरली. किंचित म्हणजे काहीतरी 1-2-3 इंच इतकीच उरली होती. त्याचा काही फायदा नाही झाला, ती फेकण्यातच जाणार किंवा कधी काय वेगळं करायचं म्हटलं तर थोडीशी उपयोगी पडेल, पण 3-4 इंचाचा काय उपयोग. तर इथं मी अशा पद्धतीनं तो पॅच बसवला आणि पॅच बसवण्यासाठी 4 पदरी दोरा ओवून घेतला मी. कारण काय की डबल पदरी जेव्हा सुईमध्ये धागा ओवतो तर तेव्हा नको काही तुटाय बिटायला. तर इथं मला आता त्याच्यासाठी लटकन बनवायचे होते. लटकन विकत छान छान भेटतात, पण विकत आणून लावण्यात काय मजा आहे. जर आपण छान बनवून स्वतःसाठी लावू शकतो तर कशाला उगाचच विकत पैसे घालवायचे. तसंच मी इथं थोडंसं डोकं लावलं आणि इथं मस्तपैकी एक नॉट तयार केली. आणि कशी बनवली, क्रॉसपट्टी कट केली, त्याच्यावर अशी थोड्याशा अंतरावर एक टीप घेतली आणि खूप बारीक पण नको होती, मला थोडी जाडसरच हवी होती, त्याच्यामुळे थोडंसं अंतर ठेवलं मी. आणि पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बनवली. तर जेव्हा तुम्ही अशा नॉटसाठी जर तुम्ही कापड कट करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ती पट्टी क्रॉसमध्येच कट झाली पाहिजे. आणि इथं साईडला कोपऱ्यावर मी काय केलं, 4 पदरी सुईमध्ये धागा ओवला आणि एक गाठ मारून घेतली आणि उलट्या बाजूने सुई आतमध्ये टाकली. उलट्या बाजूने म्हणजे काय की आपण दोरा जिथे ओवतो ना त्या बाजूने उलटी सुई त्याच्यामध्ये आतमध्ये टाकली तर मी असं सरकत पुढे गेली. आणि ही एक पद्धत खूप चांगली असते. आता तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये भेटतात खूप साऱ्या, पण आपण जर प्रत्येक गोष्ट विकतच आणून करायला लागलो तर आपण कधी शिकणार किंवा आपल्याला कधी कळणार की आपण हे असं बनवू शकतो किंवा काय. आणि स्वतः करून आपल्याला घालण्याचा किंवा आपण दुसऱ्याला बनवून देण्याचा जो आनंद असतो ना, तो तुम्ही किती पण महागडा ड्रेस आणा त्याच्यात तो आनंद भेटत नाही. मला तर असं झालं की कधी माझा ड्रेस होईल आणि कधी मी घालेल हा ड्रेस, की मला बघायचं होतं की हा ड्रेस मी घातल्यानंतर कसा वाटेल. तर चला, ही उत्सुकता थोड्या वेळानंतर आपली संपणारच आहे, कारण तो ड्रेस स्टिच केल्याबरोबर मी पहिला ट्राय करणार आहे की तो कसा दिसेल मला. तर इथं माझं ते काम चालूच होतं आणि मी कसं ते ओवलं आणि कसं बाहेर काढलं हे बारकाईनं पहा, ते तुमच्या लक्षातच येईल. आणि जर ज्यांना येत असेल तर त्यांना काही प्रश्नच नाही आहे की हे एवढं बारीक बघायची पण गरज नाही. पण जे नवीन कोणी शिकणार असेल किंवा नवीन हा व्हिडिओ बघून जर कोणाला इच्छा झाली असेल की आम्ही देखील असं बनवू शकतो किंवा बनवायला हवं आहे, तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा बॅक करून बघा की मी ती नॉट कशी उलटी केलेली आहे. तर चला, इथं छान अशी नॉट तयार झालेली आहे आणि आता हे आपल्याला 3 पार्टमध्ये कट करायचे. तर मी इथं मोजून घेतलं 3 पदरी आणि त्याच्यामध्ये ते कट करून घेतलं. आता हे एकच कट केलं मी, कारण एक ऑलरेडी फोल्ड झाल्यावर त्याचे 2 पार्ट होणारच होते. तर आता इथं सुईदोरा तर साईडला ठेवला, कारण ते मला पुन्हा लागणारच आहे. आणि इथं असं चौकोनी किमान 3, 3.5 किंवा 2.5 तुम्हाला ज्या प्रमाणात लटकन हवे आहेत त्या प्रमाणात तुम्ही कट करा. जर तुम्ही 2 इंचाचं कापड घेत असेल तर लांबी रुंदी एक चौकोन तयार करा, की 2 इंच घेत असाल तर 2 इंचच घ्या, 3 इंच तर 3 इंच, समप्रमाणात तुम्हाला ते माप मोजून घ्यायचं आहे. तर इथं मी चौकोन तयार केला, घडी कशी टाकली तुम्ही पाहिलंच असेल. आणि इथं मस्तपैकी एक टीप मारून घेतली. बरं, टीप मारली
ह्या साईडनी डबल टिप घेतली, कारण कुठं तर विसवायला नको, त्याच्यामुळं परत एकदा टिप मारून घेतली, त्याला पॅक करून घेतलं आणि मग साईडचं जे एक्स्ट्राचं असतंच मार्किंग राहिलेलं असतं तर ते आता कट करून घेतलं. आता हे असं करायचं, असं उलटं करायचं, त्याच्यामुळं ते जे लटकन आहे ते आपल्याला सरळ दिसतं. तर पाहू शकता तुम्ही, पाहिलंच असेल ते कसं शिवलं आणि कसं उलटं केलं. अशाच पद्धतीने आपल्याला एका साईडनी किमान 3 तरी बसावं, अशा पद्धतीचे आपल्याला ते लटकन तयार करायच्यात आणि खूप सुंदर दिसतं हे. माहिती आहे का, शिवताना आपल्याला असं वाटतं उगाच काहीतरी दिसेल का, काय कसं वाटेल ते, पण नाही, मी पण माझ्या स्वतःसाठी हे पहिल्यांदा शिवलं, कारण मी अशा पद्धतीचं लटकन मी ना साडीला वापरले ना ड्रेसला वापरले. पहिल्यांदाच मी ट्राय केलं. ट्राय म्हणजे घालायला मी पहिल्यांदाच ट्राय केलं, शिवायला मी खूपदा शिवलेले आहेत असे, पण घालायचं म्हटलं तर हे पहिल्यांदाच होतं आणि म्हटलं मला कसं वाटेल हे जरा डोक्यात चालूच होतं, पण म्हटलं चला घातल्याशिवाय तर कळणार नाही ना की ते कसं दिसेल, असा विचार करून मी ते स्वतःसाठी बनवलं आणि हे असं पाहिलंच तुम्ही. तर असं करत करत ह्या सगळ्या गोष्टी आणि अजून एक येईल इथं. तर अशा 3-3चं एक गुच्छा बनवायचा आपल्याला आणि 3 पदरीच मी बनवलं, कारण खूप जास्त पण नको वाटलं मला, जेवढं होतं तेवढंच मी घेतलेलं आहे तिथं आणि खूप छान असं झालं. आणि नक्की जर तुम्हाला खरंच मी सांगते, जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायची हौस असेल आणि ह्या नवरात्रीमध्ये तुम्हाला जर स्वतःसाठी काही बनवायचं असेल तर नक्कीच अशा पद्धतीचा ड्रेस बनवा. जरी तुम्हाला शिवता येत नसेल तरी एखाद्या टेलरकडनं तुम्ही सिम्पली ड्रेस शिवून घ्या आणि त्याच्यावर अशी डिझाईन करा. आणि जर तुम्हाला शिवता येत असेल तर तुम्ही स्वतःच बनवा, कशाला शिलाईला पैसे खर्च करता. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला शिवता पण येत नाही आणि बाहेर पण शिवता येत नसेल तर एक छोटीशी मला कमेंट करा की ताई तुम्ही आम्हाला शिकवा. जर तुमची इच्छा असेल तर स्टिचिंग कशी करायची, मापं कशी घ्यायची, मेजरमेंट किती करायची, त्याच्यात प्लस किती करायची, मायनस किती करायचे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगायची तयारी आहे. पण का मी आत्ता का सांगत नाही, कारण मला तुमचा पण रिस्पॉन्स हवा आहे ना तेवढा. कसं आहे, न मागता दिलेली मदत त्याला काहीच किंमत नसते. तसं मला पण असं वाटलं पाहिजे ना की बाबा तुम्हाला पण आवड आहे, तुम्हाला पण शिकायचं आहे, तेव्हा तर मी शिकवणार. तर चला पटपट कमेंट करा. जर कोणी माझे लेडीज वर्ग, जो कोणी माझे फ्रेंड्स आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना हा ड्रेस शिवायचा आहे, हे अशा डिझायनर करायचं आहे, तर चला मला पटकन कमेंट करा आणि मला सांगा की तुम्ही हा ड्रेस मला शिवायला शिकवा. एवढे फक्त 9 दिवस संपल्यानंतर मी लगेच तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला भेटणार. तर चला गप्पा होत राहतील. आणि अशा पद्धतीचं मी लटकन बनवले. 3 लटकन एकत्र म्हणजे जे आपण बनवलेले आहेत ते असे व्यवस्थित जॉईंट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर असं मस्तपैकी त्या नॉडला मी ते गाठ मारून घेतलेली आहे घट्ट. आणि गाठ सुटू नये, कारण काय होतं ह्या रेडीमेड नॉटचं एक प्रॉब्लेम असतो की त्याला जर व्यवस्थित स्टिच नाही केलं तर ते ना सुटतं किंवा ते दोरे सुटले जातात. त्याच्यासाठी मी इथं सुई धाग्याने ऑलरेडी त्याला पॅक करून घेतले, म्हणजे नंतर ते सुटायचं विटायचं झंझटच नाही. तर चला, हे पण माझं इथं झालेलंच आहे. आणि आता एक तर तयार झालं, दुसरं तयार करायचंच आहे, तर ते तर होतच राहील. पण तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला, नाहीतर नुसतंच व्हिडिओ बघणार आणि जाणार. आणि थोडंसं शेअर पण करत जावा यार व्हिडिओ. एवढं मेहनत करायचं एखाद्या माणसाने आणि तुम्ही नुसतं बघायचं आणि जायचं, लाईक नाही, कमेंट नाही, काय नाही, असं कुठं असतंय का? चला, एक छानशी कमेंट करा आणि हे पुढचं शेवटचं जे लटकन आहे ते मी कसं लावते ते एकदा बघा, म्हणजे तुमचं प्रॉपर लटकन हे तयार होईल. तर शेवटचं जे जोडायचं होतं ना त्याच्यासाठी मी थोडंसं मोठं कापड घेतलं, म्हणजे जर मी हे 3 इंचाचं घेत असेल तर मी ते 4 इंचाचं घेतलं. 1 इंचाने त्याची साईज वाढवली, कारण ते वरच्या बाजूला होतं आणि थोडंसं उठून दिसावं म्हणून त्याची साईज वाढवली. आता इथे मला कॉम्बिनेशन पण करता आलं असतं, पण मला ते करायचं नव्हतं, कारण पिंकेड खूप जरा जास्तच हे वाटलं असतं, ओव्हर वाटलं असतं. त्याच्यासाठी म्हणलं जितकं सिंपल वाटेल तितकं ते सुंदर दिसेल. आणि मला सिंपल आणि सुंदर अशा गोष्टी खूप जास्त आवडतात. उगाच झागामागान मला बघा तो काय प्रकार आपल्याला करायचा नाही. तर इथं पाहू शकता तुम्ही, खूप छान असं माझं लटकन तयार होतं. तर इथं मी पटकन जोडून घेते. वाट कसली बघायची आहे, कारण हे पटपट आवरायचं आहे बाबा. एका दिवसात हा ड्रेस कंप्लीट करायचा आहे आणि कंप्लीट करून तो ट्राय करायचा आहे की मला कसा दिसेल. मला जर छान दिसला तरच मी हा वापरणार आहे, नाहीतर त्याला डायरेक्ट फिटिंग करणार आणि माझ्या चिवताईला देणार, म्हणजे माझ्या मुलीला देणार. कारण ती, माझी पण तब्येत बारीक आहे, तिची पण तब्येत बारीक आहे. थोडंसं 1-1.5 इंच जर त्याला फिटिंग टाकलं तर तो तिला पण बसू शकतो. त्याच्यामुळं
मला एवढं काही टेन्शन नाही आहे. तर तुम्ही मला सांगा की हा ड्रेस मला कसा दिसेल. बरं चला, ते तर तुम्ही शेवटी सांगणारच आहे मला माहिती आहे. पण आता मी हे पॅक कसं करते बघा, हे करून घेते. आता ह्याला मी टिप मारली असते, पण काय विषय झाला माहिती आहे का, एक तर त्या नॉटची साईज, त्याच्यात कॅनव्हास आला, अस्तर आलं, गळा आला, परत त्याच्यावर एक लेस आली. हे इतके लेअर एकावर एक पडले की ते मशीन माझी त्या मशीनमधून ते सरकतच नव्हतं. वैतागले मी. शेवटी म्हटलं मरून दे तिकडं. डायरेक्ट सुईदोरा घेतला आणि तिथं एक टाका मारून टाकला. आणि लेसवरती असल्यामुळं ते सुईदोऱ्याचे धागे पण दिसणार नाही, आणि जरी दिसले तरी आपण त्याच्यात थोडेसे बारीक टाकूया, म्हणजे काय होईल की व्यवस्थित बसलं जाईल ते. तर इथं मी व्यवस्थित हे पॅक करून टाकते. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. अरे किती छान छान व्हिडिओ येतात. सबस्क्राईब केल्याशिवाय नोटिफिकेशन थोडीच पडणार आहे तुम्हाला. चला पटकन सबस्क्राईब करा. तर बघा, हे तर लईच भारी दिसायला लागले. आताच असं मस्त वाटायला लागले ते, पण बघूया आता. असं बघताना तर खूपच छान दिसत होतं. आणि हा झाला माझा डिझायनर ड्रेस तयार. वा वा वा, खूप भारी वाटतंय. मनातली इच्छा पूर्ण झाली. गेली 6 महिने हे मटेरियल येऊन पडलेलं होतं घरामध्ये. ते पडलेलं कुठं पडलं होतं हे पण आठवत नव्हतं. त्या दिवशी नेमकं आठवलं की बाबा नवरंग नवरात्रीचे बघावं म्हणून पिवळा कलर हवा होता. शक्यतो पिवळा कलर मला कमी प्रमाणात आवडतो, पण हे कलर मी का घेतला होता, कारण मागच्या वर्षी ना ह्या कलरची जरा खूप जास्त ट्रेंड चालू होती, म्हणून हा घेतला होता. आणि गेली 6 महिने हा कलर असाच पडून होता. तर म्हटलं चला नवरात्रीत याचा उपयोग होईल म्हणून हा शिवलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही, ड्रेस तर खूप सुंदर दिसतोय. आणि हा मला काही दम निघणार नाही, तर मी पटकन ट्राय केला. आणि हा कसा दिसतोय मला नक्की सांगायचं बरं का. आणि एक नंबर असा दिसत आहे, म्हणजे मीच म्हणते बरं का स्वतःला, कारण मी खूप मेहनत घेतली. तर मीच माझं आधी कौतुक करणार, मग तुम्ही माझं कौतुक करायचं. आणि बघा बरं इथं किती सुंदर असा ड्रेस झाला. चला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.